श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या देवघरातील जे देवांच्या मूर्ती आहेत त्यांना साफ केमिकलयुक्त पावडर न वापरता कुठलंही मार्केटमधलं घरगुती पद्धतीने साफ कसं करावं याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, आपली जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला एक लिंबू आणि त्यावर थोडीशी एक हळद घ्यायची आणि हळद आणि ते लिंबू असं दोन्ही घेऊन थोडे हलक्या हाताने आपल्या देवांना ते घर्षण करायचे. कारण बघा, हळद आणि लिंबू ह्या दोन्ही गोष्टी आपण देवांना स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो. कारण शास्त्रामध्ये हळद आणि लिंबू दोन्हीही देवाला आवडणारे, कारण हळदीचं लेपन करणे, हळद देवाला अर्पण करणे तर आपण करू शकतो. मग जे देवांना ज्या पदार्थ जमतात, ज्या वस्तू देवांना चालतात शास्त्रानुसार, आणि त्याच जर वस्तूनं आपण देव साफ केले तर खरंच आपल्याला देव साफ करण्याचा दोषसुद्धा लागत नसतो. कारण आपण तर आपला एक हेतू असतो की बाबा आपल्या देवघरातील देव स्वच्छ व्हावे. पण कधी काय असतं की आपण केमिकलयुक्त एखादं पावडर आणतो मार्केटमधलं, त्यानं देव साफ करतो, न जाणं त्यामध्ये काय काय टाकलेलं असतं आपल्याला माहीत नाही. आणि त्यामुळे आपल्या देवांना केमिकलयुक्त यानं साफ करण्यापेक्षा आपल्या घरगुती आपली जी घरातली हळद असते, हळद आणि लिंबू आपण प्रत्येक मूर्तीला आपल्या देवघरातल्या अशा पद्धतीने लावून घ्यायचं. आता एक एक मूर्ती आपल्या घरात जेवढ्या मूर्ती आहेत देवांच्या, पितळच्या, तांब्याच्या किंवा पंचधातूच्या ज्या असतील ते तुमचे यंत्र असतील, यंत्र जे काही तुमच्याकडे आपण जी पूजा करतो, जे यंत्रांची आणि मूर्त्यांची, ते सर्व त्यांना सगळ्यांना हळद आणि लिंबू अशा पद्धतीमध्ये एका एका देवांना लावून आपण त्या तांबणात ठेवायचं थोड्या वेळासाठी. म्हणजे बघा, प्रत्येक पहिल्या देवाची सुरुवात केली, मग दुसऱ्या प्रत्येक देवाला लावेपर्यंत हा वेळ जाणारच. मग ज्या वेळेला पहिल्या देवाला तुम्ही लावलेलं होतं, मग त्या देवाला एका बाजूच्या, म्हणजे आता सर्व देव आपण लावून घेतले, सगळ्या देवांना लावून झाल्याच्यानंतर प्रत्येक देवाला हळूवार हलक्या हातानेच लावायचं आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही देवांची स्वच्छता करता त्यावेळेला फक्त त्या देवाला एक मूर्ती न समजता त्यामध्ये एक देवाचं अस्तित्व आहे आणि तो देव तुम्ही व्यवस्थित त्यांना आंघोळ स्नान घालत आहेत अशा पद्धतीमध्ये. बघा, जसं आपल्या अंगावर मळ झाल्याच्या नंतर आपण उटणं लावून व्यवस्थित अंग चोळून ठेवतो, पण उटणं लावतानासुद्धा आपण आपल्या स्वतःची जशी डोळ्यांची वगैरे काळजी घेतो ना, तशीच देवांची सुद्धा तुम्ही ज्या वेळेला त्यांना स्वच्छ करत असाल त्यावेळेला तुम्ही हळूवार आणि स्वच्छ काळजीने घ्यायचं. त्यांना माफी मागायची की बाबा तुम्ही आम्हाला चांगले दिसावं ज्या मूर्तीतून, म्हणून हे काय खटाटोप चाललेलं आहे, त्यासाठी काही त्रास झाला असेल तर खरंच देवांना क्षमा पण मागायची असते. आणि आता प्रत्येक देवाला सगळ्यांना एका एकाला जर ती हळद आणि लिंबू, म्हणजे आता एका वाटीत बाजूला हळद घ्यायची आणि सतत त्या हळदीमध्ये लिंबू बुडून परत प्रत्येक देवाला तुम्ही जर लिंबाची अर्धी जरी फोड असतील तर 10-12 देवांच्या मूर्त्या ह्या निवांतपणे आपल्या अर्ध्या लिंबाच्या फोडीमध्ये स्वच्छ होऊन जातील. बघा, घरगुती आणि कुठलाही खर्च लागणारी ही टिप्स आहे. आणि त्याचबरोबर शास्त्रा पद्धतीमध्ये हे देव आपले साफ होत आहेत. बघा, आपण देवाची खूप पूजा करतो, पण देव साफ करताना जर त्याच्याविषयी चूक केली तर याचे दोषसुद्धा आपल्याला खूप भोगावे लागत असतात. म्हणून ही पण आपल्याला काळजी घ्यावीच लागते. आता पूर्ण देव साफ झाल्याच्या नंतर त्यावर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता त्यावर पूर्ण थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ त्या देवांना तसंच ठेवायचं. बघा, म्हणजे आपण अर्धा मिनिट 1 मिनिट देवांना तसंच ठेवायचं. आणि त्यानंतर प्रत्येक देवांना आणखी स्वच्छ आपण एकदा त्या देवांना आपण स्वच्छ करून घ्यायचं. बघा, कुठे काही राहिलं का हे बघून घ्यायचं की बाबा आपल्याच्यानं नीटनेटके स्वच्छ झाले का नाही. म्हणजे पाणी टाकून जर आपण देवांना आंघोळ घातली तर मग लक्षात येतं कुठं राहिलं त्यांचं, काही स्वच्छ झालं नाही, काही जी जागा साफ झाली नसेल, व्यवस्थित त्या ठिकाणी ती मूर्ती आपण साफ करायची. नंतर दुसऱ्या ताम्हणात घ्यायचं, कारण त्या ताम्हणामध्ये ऑलरेडी लिंबाचं आणि हळदीचं पाणी खूप झालेलं होतं पाणी टाकताना. मग दुसऱ्या ताटात देव काढून घ्यायचे, परत एकदा त्यांना चोळून आपल्याला स्नान घालायचं. म्हणजे जे हळद आणि लिंबू असतं ते संपूर्ण देवाच्या अंगावरचं आपल्याला काढायचं. आता ही शास्त्रोक्त पद्धत का? कारण लिंबूसुद्धा देवाला अतिशय प्रिय आहे. लिंबाचा वापर आपण देवपूजात करू शकतो आणि त्याचबरोबर हळदीचा वापर तर देवपूजात निश्चितच होतो. बघा, किती मस्त व्यवस्थित चमक मारत आहे ही मूर्ती आणि खूप छान झालेली आहे. कारण आमच्याकडं तर खारं पाणी आहे बघा, तरी पण मूर्ती किती चमक झालेली आहे.
आणि ज्यावेळेला आता आपण जर गोड पाणी याचं वापरायचं म्हटलं तर जारच्या पाण्याला केमिकलयुक्त पाणी तयार केलेलं असतं, घर्षण करून आलेलं असतं, त्यामुळे मी कधीच जारचं पाणी हे देवाला वापरत नाही. मग आता हे देव साफसफाई आपण एक दिवस ठरवायचा. तशी तर देव एकादशीला साफ करून घेतले पाहिजे, कारण एकादशीला जर साफ केले तर याचा दोष आपल्याला लागत नाही. एरवीजमध्ये तुम्ही कधी देव साफ केले तर त्या देवांना पुरणाचा नैवेद्य हा दाखवावाच लागत असतो. म्हणून साफ करतानासुद्धा एखादा दिवससुद्धा महत्त्वाचा असतो. आणि बघा किती व्यवस्थित त्या मूर्त्या चमक मारत आहेत आणि खूप घरगुती उपायाने खूप छान अशा त्या पितळेच्या आणि तांब्याच्या मूर्त्या आपल्याला दोन्ही दिसत आहेत. किती स्वच्छ निघाल्या. आता देवपूजा करताना आपण ज्यावेळेला देव तांबणात घेतो त्यावेळेला त्यांना लिंबू आणि हळद चोळून लावायची आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं. आणि बघा बरेच जण गरम पाणी करून पण बघा देवांना गरम पाणी कधी वापरलं जातच नाही, कारण थंड पाणीच हे देवांना आंघोळीसाठी असतं. त्यामुळे गरम वगैरे काही पाणी करून तुम्ही आंघोळ देवांना घालू नका. थंड पाण्याने जरी घातली तरी देव स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला मग देवघरामध्ये ठेवायचे आहेत. त्यांना स्वच्छ करायचे, सुती कपड्यांनी नंतर पुसायचे आणि देवघरामध्ये ते ठेवायचे आणि नंतर त्या देवांची पूजा करायची. पण एक लक्षात घ्या, कधीही देवावर असं लांबून हळदी कुंकू फेकू नका. त्यामुळे सगळ्या त्यांच्या मूर्तीवर ते हळदी कुंकू सांडलं जातं आणि त्याचे डाग हे पडले जातात आणि देव आपले म्हणजे ती मूर्ती आपली अशी स्वच्छ न दिसता प्रत्येक ठिकाणी कुंकू टाकल्याच्यानंतर लालसर दिसते. तर व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब.